ते यायला त्याच्यासाठी क्षमा असावी. हां, तर आपण असं म्हणत होतो की उत्पादनाचं लागणारा वेळ व नियोजन आपल्याला तिथं करायचं आहे. कसं करायचं, तर एक उदाहरण मी तिथं सांगत होतो की स्वेटर जर माझं उत्पादन असेल, हिवाळा जवळ आला आहे, स्वेटर जर माझं उत्पादन असेल, तर मी आत्ता त्याचं उत्पादन सुरू नाही करू शकत. कारण मी आत्ता उत्पादन सुरू केलं आणि ते प्रोडक्ट तयार व्हायला आणि ते बाजारपेठेत यायला 1-1.5 महिना लागून जाईल. तोपर्यंत आपल्याकडे हिवाळा संपत आलेला असेल, उन्हाळ्याची चाहूल लागलेली असेल. त्यामुळे जर मला हिवाळ्यात माझं प्रोडक्ट विकायचं असेल, तर मला ते पावसाळ्याच्या आसपास तिथे सुरू करावं लागेल, जेणेकरून माझं आपोआप प्रोडक्ट ऑक्टोबर एंडपर्यंत बाजारपेठेत येईल. तसंच छत्री ही मी पावसाळ्यात ऑगस्टला सुरू करू प्रोडक्शन, असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला ते सुरू कधी करावं लागेल, तर मार्च एप्रिलच्या आसपास त्याचं प्रोडक्शन सुरू करावं लागेल आणि त्यानुसार ते आपोआप प्रोडक्ट जूनमध्ये बाजारपेठेत येईल. तर याला आपण म्हणतो लागणारा वेळ व नियोजन. एखादा वस्तू बनायला निश्चित असा वेळ लागणार आहे, त्याचा अंदाज घेऊन आपण त्यानुसार त्या उत्पादनाच्या प्रक्रियेचं नियोजन करणं आवश्यक असतं. यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर पुन्हा तेच, माझ्या व्यवसाय संस्थेची क्षमता किती, प्रक्रियेला लागणारा वेळ किती, याचा अभ्यास करून माझ्याकडे मनुष्यबळ किती आहे, ते कोणत्या स्किलचं आहे, ते किती लवकरात लवकर तयार करू शकतात वस्तू, याच्या सगळ्या माध्यमातून आपण वेळेचं नियोजन करतो. त्यामुळे उत्पादन व्यवस्थापन केवळ उत्पादनाचं व्यवस्थापन नाही, तर ते वेळेचं देखील नियोजन तिथं असतं. त्यानंतर उत्पादन प्रक्रियांचे स्वरूप. पुन्हा उत्पादन प्रक्रिया कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, त्यांची आवश्यकता काय आहे, यांचा अभ्यास आपण तिथं करतो आणि त्या माध्यमातून आपण नियोजन त्या उत्पादन प्रक्रियांचं करत असतो. म्हणजे पुन्हा व्यवस्थापनाचं काय, कोठे, केव्हा, कोणी, कसे, हे जे काही WH क्वेश्चन आहेत, व्हॉट, व्हाय, हुम, व्हेन, हाऊ, या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे व्यवस्थापन असतं. तर यांचा अभ्यास आपण तिथं करत असतो आणि त्या माध्यमातून उत्पादन प्रक्रियांचे स्वरूप तिथं ठरत असतं. त्यानंतर नियंत्रण. मी तेव्हाच तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की उत्पादन नियंत्रण म्हणजे फक्त उत्पादनाचं नियंत्रण आहे का, तर नाही. रॉ मटेरियल, कच्च्या मालाचं नियंत्रण आहे, कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या साधनांचं म्हणजे मशिनरीचं नियंत्रण आहे, आणि ही मशिनरी उपयोगात आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नियंत्रण आहे. त्यामुळे उत्पादन नियंत्रणमध्ये सर्व घटकांचा समावेश आपण करतो आणि त्याच्या माध्यमातून आपले हे व्यवसायाचं कार्य नियंत्रित राहील, व्यवस्थित कार्यरत राहील, याचा विचार आपण तिथं करत असतो. त्या माध्यमातून आपण तिथं अभ्यास, उत्पादन नियंत्रण करत असतो, म्हणजे उत्पादनाचं व्यवस्थापन करत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण त्यांनी जे सांगितलेलं आहे मुद्दा, त्या सगळ्या घटकांचा उपयोग आपण करत असतो. शेवटी नियंत्रण करणं म्हणजे एक प्रिकॉशन घेणं, काळजी घेणं. मग त्यात कर्मचाऱ्यांची असेल, मशिनरीची असेल, रॉ मटेरियलची असेल, आणि एकंदर या संपूर्ण उत्पादन प्रक्रियेची असेल, त्यात सहभागी होणाऱ्या सगळ्या घटकांची असेल, यांचा समावेश आपण करत असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा तुमचा या टॉपिकमधला असतो तो उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. उत्पादन व्यवस्थापनाचे उद्दिष्ट. पुन्हा तुम्हाला काही लिस्ट इथे दिसते, ती स्कॅनिंगमध्ये व्यवस्थित आले नाही समजा, तुमचं पण इकडं मुद्दे तुम्हाला दिसत आहे. उत्पादनाचे नियोजन करणे हा पहिला मुद्दा आहे. नियोजन करणं आत्ताच आपण म्हटलं की हे बघा, त्याबाबत नियोजन करून मालाचे उत्पादन केव्हा, कोठे, कसे, कशासाठी करायचे इत्यादी निर्णय घेऊन मागणी पुरवठा यामध्ये समतोल साधणे म्हणजे उत्पादनाचे नियोजन करणे. सर्व WH क्वेश्चन म्हणजे व्यवस्थापन आहे. आत्ता कच्चा आराखडा आखणे की कोण कसं, केव्हा, काय पद्धतीने काम करेल, कशा पद्धतीने काम करेल, याचा निश्चय आपण तिथं करत असतो. त्यानंतर उत्पादनाचा दर्जा राखणे, क्वालिटी. पुन्हा वस्तूचं नियंत्रण, वस्तूच्या क्वालिटीचं नियंत्रण करणं हे आपल्याला बंधनकारक आहे. त्यामुळे तो दर्जा योग्य राखणं आवश्यक असतं. तिसरा मुद्दा तुमचा ऑब्जेक्टिव्हमधला आहे उत्पादन पद्धत विश्लेषण करणं. पुन्हा वेगवेगळ्या ज्या काही पद्धती आहेत उत्पादनाच्या, त्यातल्या त्यात कमी खर्चिक, कमी गुंतागुंतीची, म्हणजे समजायला सोपी अशा पद्धतीचा अवलंब आपण तिथं करणं अपेक्षित असतं. त्यामुळे उत्पादन पद्धत सांगत असताना तुम्हाला साधा, सोपा, सरळ मार्ग जो प्रत्येक कर्मचाऱ्याला समजेल असा मार्ग तिथं निवडायचा आहे. याचं उदाहरण देत असताना मी असं म्हणतो की मला जर धरणगावहून जळगाव जायचं आहे, तर सोयीस्कर मार्ग कोणता, असा मी जर एखाद्याला प्रश्न विचारला, तर त्याने मला डायरेक्ट सांगावं की धरणगावहून
एक्स नावाची रेल्वे येते 9:30-10ला, त्या रेल्वेत बसा, तुम्ही डायरेक्ट जळगाव जाल. किंवा स्टँडवर जा, स्टँडवर कोणती जळगाव जायची गाडी लागेल त्याची गाडीत बसा, मग ती पारधी मार्गे दोघं हायवेने रस्ता आहे. पण याऐवजी मला जर एखाद्याने, मी नवीन आहे, मुंबई पुण्यातला माणूस आहे, आणि त्याने मला सांगितलं की जा तुम्ही आपलं पष्टानेला जा, पष्टानेहून सोनवत जा, सोनवतहून पारधी जा, पारधीहून जळगाव जा, तर मला ते गुंतागुंतीचा मार्ग वाटेल. किंवा त्याने मला सांगितलं तुम्ही इथून चोपडा जा, चोपड्याहून धानोरा जा, धानोऱ्याहून आसोदा जा, असं काहीतरी वेगळा मार्ग सांगितला तर तो देखील गुंतागुंतीचा होईल. त्यामुळे मार्ग कोणता सोपा आहे त्या मार्गाची आपण निवड करणं अपेक्षित असतं. आणि तोच उत्पादनाची पद्धत कोणती आहे, म्हणजेच जळगाव जाण्याची पद्धत कोणती सोपी आहे याचा अभ्यास करून आपण ती पद्धत निवडणं अपेक्षित असतं. त्यानंतर मालसाठ्याचे नियंत्रण, पुढचं उद्दिष्ट. उत्पादन प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण तेव्हाच म्हटलं की रॉ मटेरियल आहे. त्यामुळे माल साठा, कच्चा माल किंवा पक्का माल यांचं नियंत्रण व्यवस्थितपणे करणं आवश्यक आहे. आणि हे व्यवस्थितपणे करत असताना आपण काय करतो, तर आपण त्या माध्यमातून तिथं या संबंधित कच्च्या मालाचं नियंत्रण राहावं, कच्च्या मालाचं काय म्हणतो आपण त्याला, कच्चा माल व्यवस्थित राहावा यासाठी त्याचे गोडाऊन निर्माण करत असतो, गोदामाची व्यवस्था करत असतो. किंवा आपण ते सुरक्षित राहिल्याची काळजी घेत असतो, कच्चा माल आणि पक्का माल दोन्ही. त्यामुळे आवश्यक तेवढा कच्चा माल अगोदर ताब्यात घेऊन ठेवावा आणि त्यानंतर प्रोडक्शन कार्य सुरू करावं. जसजसा कच्चा माल कमी होत जाईल तसतसा पुन्हा नवीन कच्च्या मालाची मागणी नोंदवावी, म्हणजे जेणेकरून प्रोडक्शनच्या कामामध्ये खंड होणार नाही याची काळजी आपण तिथं घेत असतो. त्यामुळे मालसाठ्याचे नियंत्रण, हे जे मालसाठ्याचे नियंत्रण याच्या पातळी असतात, ते पातळी आपल्याला पुढच्या काही 3ऱ्या-4थ्या टॉपिकमध्ये शिकायला मिळणार आहे. की मालसाठ्याची पातळी म्हणजे कशी निश्चित करावी, कोणत्या प्रकारे निश्चित करावी आणि कशी मागणी करावी या संदर्भातला तो अभ्यास असतो. त्यानंतर संयंत्र आराखडा, माल हाताळणी योग्य ठरवणे. पुन्हा यंत्रांची हाताळणी करत असताना मानवी शक्तीला, मनुष्यबळाला योग्य त्या पद्धतीने कच्च्या मालाचा हाताळणी करण्यासाठी प्रवृत्त करावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरी तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्हाला सांगितलं 2 लोकांसाठी कोशिंबीर बनव, तर तुम्ही 2 लोकांसाठी कोशिंबीर बनवण्यासाठी 1 टमाटर, 1 टोमॅटो म्हणजे 1 काकडी घेऊन तिच्यामध्ये दही वगैरे घालून 2 लोकांची कोशिंबीर बनवू शकतात. पण तीच कोशिंबीर ही 10 लोकांना तुम्ही पुरवू शकत नाही. पुरवू शकाल पण 1-1 चमचा कोशिंबीर तुम्हाला मिळेल. त्यामुळे जितकी संख्या वाढेल जेवणाऱ्या लोकांची, त्यानुसार तुम्ही टोमॅटो, गाजर, मुळा, काकडी जे काही पदार्थ असतील त्यांची संख्या वाढवत जातात आणि कोशिंबीर बनवत जातात. तर हेच आपल्याला तिथं करायचं आहे की माल हाताळणी करत असताना किती आवश्यकता आहे. समजा 100 युनिट तुम्हाला बनवायचे असतील तर 100 युनिट बनवण्यासाठी तुम्हाला किती रॉ मटेरियल लागेल याची काळजी आपल्याला तिथं घ्यायची आहे. त्यानुसार ते हाताळणी अपव्यय होणार नाही कच्च्या मालाचा, याच्यानुसार आपण कार्य करत असतो किंवा कार्य करणं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कार्याचे मूल्यमापन करणे. संबंधित मनुष्यबळ, संबंधित कर्मचारी हा काम कशा पद्धतीने करतो, केव्हा करतो याच्यानुसार आपल्याला त्या संदर्भात लक्ष ठेवणं अपेक्षित आहे किंवा अभ्यास करणं गरजेचं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा तेच उत्पादनाची आदर्श पद्धती ठरवणे, की एकंदरीत मनुष्यबळाचे श्रम आणि वेळेमध्ये बचत होईल यानुसार आपण ते उत्पादनाची प्रक्रिया तिथं निश्चित करत असतो. त्यानंतर पुन्हा पुढचा मुद्दा तुमचा येतो उत्पादन निर्णय प्रक्रिया, डिसिजन प्रोसेस. आता ही उत्पादन निर्णय प्रक्रिया म्हणजे काय, तर उत्पादनाचं कार्य पूर्ण कार्यक्षमतेने सुरळीतपणे म्हणजे अखंडितपणे सुरू राहण्यासाठी आपण ज्या उत्पादनाचा प्रमाण, त्याचा दर्जा या संदर्भात जो काही निर्णय घेतो, जे काही धोरण आखतो त्याला आपण म्हणतोय उत्पादन निर्णय प्रक्रिया. त्यामुळे याच्यामध्ये आपण काय करतो, तर याच्यामध्ये पुन्हा
2-3 प्रकारचे निर्णय आपण घेत असतो. पहिला आहे डावपेचात्मक निर्णय, स्ट्रॅटेजिक डिसिजन ज्याला आपण म्हणतो. तुम्हाला दिसतं खाली बघा, डावपेचात्मक निर्णय, स्ट्रॅटेजिक डिसिजन. याच्यामध्ये आपण काय करतो, तर सातत्याने पूर्वानुमान, वस्तुरचना व विकास यांचा अभ्यास करून व्यूहरचनात्मक म्हणजे भविष्यात काय होईल याचा आढावा आत्ता आपण घेतो आणि त्याच्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी आखतोय. म्हणजे पाकिस्तान आपल्यावर आक्रमण करेल असं जर भारतीय लष्कराला वाटलं, तर भारतीय लष्कर काय करेल, तर नाकाबंदी करेल सीमेवर आणि ठिकठिकाणी आपलं सैन्य तिथं अधिक, जिथं कमकुवत दुवे असतील तिथं आपले सैन्य कसं पोहोचेल याची निर्णय तिथं घेत असतो. त्यामुळे डावपेच, समोरचा जे करतोय किंवा समोरची जी परिस्थिती आहे त्याचा विचार करून आपण उचललेले पाऊल म्हणजे डावपेचात्मक निर्णय असतं. त्यानंतर पुढे कार्यात्मक निर्णय, पुन्हा योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात, त्याला आपण कार्यात्मक निर्णय असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही धरणगावहून जळगाव जाताय, अचानक वाटेत तुमचं चिंचपुरा गाव का काय वराड गाव, मुसळी फाटा, तिथं तुमची जी काही गाडी आहे ती पंक्चर झाली, तुम्हाला पोहोचणं आवश्यक आहे अर्ध्या तासात, तुम्ही तिथंच थांबून राहाल का, तर नाही. आपण लगेच काय करतो, जर 2 जण असेल तर त्याला सांगतो तू पंक्चर काढून पुढे जळगावला आहे, मी तोपर्यंत पुढच्या दुसऱ्या कुठल्या तरी वाहनातून पुढे जातो. या पद्धतीने आपण तिथं निर्णय घेतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात, त्याला आपण कार्यात्मक निर्णय असं म्हणतो. याच्यामध्ये उत्पादन पद्धती व प्रक्रियामधील सर्व कार्य, यंत्ररचना, खरेदी, संघटन, संग्रहण, मालसाठा या संदर्भातले निर्णय घेतले जातात. आणि तिसरा निर्णय असतो तुमचा नियंत्रण निर्णय. नियंत्रण निर्णय म्हणजे काय, तर या दोन्ही निर्णयांची, वरचे डावपेचात्मक आणि कार्यात्मक, या दोन्ही निर्णयांशी संबंधित तो निर्णय आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर कामाची गती, कर्मचाऱ्याचं कार्य, गुणवत्ता यांचा तिघांचा या घटकांचा विचार करून आपण ठरवतो की आपल्याला कशाचं नियंत्रण करायचं आहे. म्हणजे एखादा पुढे जाणारं लहान मूल असेल, न ऐकणारं मूल असेल, तर त्याला त्याची आई शिक्षा देते. ती शिक्षा देण्याच्या भीतीमुळे तो भविष्यात तसं चूक करतो का, चुकीचं वर्तन करतो का, तर नाही. एकदा आपल्याला आईने, मी रस्ता ओलांडताना ऐकलं नाही, त्यामुळे आईने मला मारलं आहे, त्यामुळे याच्या पुढे मी रस्ता ओलांडताना काळजी घेईल, हे त्याला आपोआप समजतं. त्यामुळे नियंत्रण निर्णय हे या पद्धतीचे असतात की व्यक्तीला त्याची चूक समजावी, त्याला नक्की कोणत्या स्वरूपाचं कार्य करायचं आहे याची जाणीव व्हावी, या दृष्टीने डावपेचात्मक व कार्यात्मक या दोन्ही निर्णयांमध्ये आपल्याला काही वेळा नियंत्रण निर्णय घ्यावे लागतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण तो विचार तिथं करत असतो. त्यानंतर हा पुढचा एक मुद्दा तुमचा आहे, प्रिंट फारच खराब आलेली दिसते, मी याचा फोटो काढून पाठवतो फारता पुन्हा एकदा. उत्पादन व क्रियात्मक व्यवस्थापनातील अलीकडील कल, हा आता या सिलेबसचा भाग नाही आहे बहुधा, पण तरी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असेल तर आपण त्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. बघा काय म्हणतात ते, उत्पादन व क्रियात्मक व्यवस्थापनातील अलीकडील कल म्हणजे रिसेंट ट्रेंड्स इन प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, असा तो पूर्ण मुद्दा आहे. काय करतात, जागतिक बाजार स्थान मध्ये, जागतिक बाजार स्थान म्हणजे जागतिक या बाजारपेठेमध्ये आपलं स्वतःचं स्थान, व्यवसायाचं, आपल्या उत्पादनाचं स्थान टिकून राहण्यासाठी आपल्याला काही कार्य करणं गरजेचं असतं. आणि ते कार्य करण्यासाठी म्हणून आपल्याला या माध्यमातून या उत्पादन व्यवस्थापनाचा उपयोग करून जागतिक परिस्थितीचा, बाजारपेठेचा अभ्यास तिथं करता येतो आणि स्वतःची एक पॉलिसी तिथं आखता येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुमचा उत्पादक व कृती व्यूहरचना. पुन्हा उत्पादन करणं आणि ते उत्पादन सुरू राहण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं, या दोघांमध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि त्यामुळे उत्पादन व्यवस्थापन हे फक्त उत्पादक म्हणजे फक्त उत्पादन करत नाही, तर मालक आणि मालकाची कृती याच्यासाठी देखील ते स्ट्रॅटेजी, व्यूहरचना आखत असतं. काही मालक, उदाहरणार्थ आत्ताच आपण जर बघितलं तर रिलायन्स उद्योग समूह 2 भावांचा होता, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी. याच्यातलं मुकेश अंबानी योग्य निर्णय घेत स्वतःचा व्यवसाय वाढवत चाललेला आहे, पण अनिल अंबानी उद्योग समूहावर प्रचंड कर्ज
तिथं झालेलं आहे. दोघांचं नाव रिलायन्सच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ग्रुप तो त्यांचा आहे. पण या ठिकाणी एक भाऊ हा चांगले निर्णय घेतो, दुसरा भाऊ त्याचे निर्णय चुकल्यामुळे त्याचा उद्योग हा कर्जबाजारी झाल्याचं तुम्हाला आढळून येतं. त्यामुळे प्रोडक्शन मॅनेजमेंट हे फक्त प्रोडक्शनचं आहे का तर नाही, उत्पादक म्हणजे स्वतः त्या व्यवसाय संस्थेचा मालक आणि कृती, त्याची स्वतःची कृती याची देखील आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर पुढचं तुमचं कदाचित परिचयाचा असेल हा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मी जे काही प्रोडक्शनचं काम करत आहे त्याच्यामधून वस्तू व सेवेचा दर्जा हा टिकवून ग्राहकाचं समाधान मी करेल, ग्राहकाला आवश्यक असणारीच वस्तू मी तयार करेल, असा जेव्हा आपण पॉलिसी ठरवतो त्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणतो. तुम्ही वर्षानुवर्ष टाटा उद्योग समूहाचे कुठल्या ना कुठल्या प्रोडक्ट वापरता आहात. का वापरत आहोत तर अजूनही टाटासारखं मीठ आपल्याला दुसऱ्या कोणत्या कंपनीकडून मिळत नाही. योग्य तोच खारटपणा आहे, योग्य तेच कंटेंट त्याच्यामध्ये आहे. काही मिठांमध्ये कमी खारटपणा असतो, काहींमध्ये अचानक जास्त असतो, त्यामुळे ते आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे क्वालिटी हे तिथं त्या मिठाचा संबंध येतो. आणि टाटा मीठ म्हटलं म्हणजे नावाप्रमाणे आपण म्हणतो की शुद्धता आहे, शुद्ध मीठ तिथं आपण म्हणतो. तर या पद्धतीने संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन हा मुद्दा तिथं आवश्यक असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लवचिकता. लवचिकता याचा इलॅस्टिसिटी आपण म्हणतो. मागणी आणि पुरवठ्यामध्ये तात्काळ बदल झाले त्यानुसार तुम्ही तुमचं उत्पादनाचं कार्य देखील बदलू शकतात, त्याला आपण लवचिक धोरण असं म्हणतो. पुढचं वेळेमध्ये कपात. पुन्हा प्रोडक्शन जर थंडावलं, प्रोडक्शन जर कमी झालं तर उत्पादनाचा एकूण वेळ कमी करणं हे आवश्यक असतं. म्हणजे कर्मचाऱ्यांना जर मागणीच नसेल बाजारपेठेमध्ये तर त्या कर्मचाऱ्यांकडून 10-10 तास काम करणं योग्य नाही. कारण वस्तू ॲडिशनल प्रोड्यूस होतील, म्हणजे जास्तीच्या तयार होतील आणि त्यांना बाजारपेठेत मागणी नसेल तर आपोआप व्यवसाय संस्था तोट्यात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपोआप ज्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये मागणी असेल वस्तूंना त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये देखील बदल करणं हे आवश्यक असतं. हे लवचिक धोरण तुम्हाला या उत्पादन व्यवस्थापनामधून साधता येतं. त्यानंतर तंत्रज्ञानातील अद्ययावतपणा हा मुद्दा, 6वा मुद्दा तंत्रज्ञानातील अद्ययावतपणा आहे, म्हणजे आधुनिकपणा. तुम्ही जर तंत्रज्ञान वापरत असाल तर तुम्ही जुनं तंत्रज्ञान वापरू नाही शकत. म्हणजे तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे व्हॉट्सअप असेल तर व्हॉट्सअपचे अपडेट येत राहतात. अपडेटेड नसेल तर काही कालावधीनंतर तुमचं व्हॉट्सअप बंद होईल, तुम्हाला ते अपडेटेड व्हर्जन डाउनलोड करावं लागेल अशी सूचना येते. त्यामुळे तुम्हाला सातत्याने या व्यवसाय संस्थेची जी काही बाह्य घटकांसोबत स्पर्धा चालू आहे त्यांच्यासोबत टिकण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये, स्वतःच्या धोरणांमध्ये अद्ययावतपणा, आधुनिक धोरण तुमच्यामध्ये येणं अपेक्षित असतं. पुढचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचा सहभाग. या कर्मचाऱ्यांचा सहभाग जर असेल तर आणि तरच तुम्ही प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तो पुढचा मुद्दा तिथं तुमचा पुन्हा येतो की या उत्पादन व्यवस्थापनामध्ये आपण कर्मचाऱ्यांना देखील सहभागी करून घेतो आणि त्या माध्यमातून आपण आपलं उत्पादनाचं कार्य अखंडितपणे चालू ठेवतो. त्यानंतर पुरवठा साखळी योग्य निश्चित करणे. ही पुन्हा पुरवठा साखळी निश्चित करत असताना ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा, कोणत्या व्यक्तींचा, कशा पद्धतीने मी वापर करेल हे जर तुमचं निश्चित राहिलं तर आपोआप तुम्ही जास्तीत जास्त बाजारपेठ ही काबीज करू शकता. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तुमचा उत्पादनाचे प्रकार. हा जो मुद्दा आहे तुमचा हा येतो उत्पादनाचे प्रकार. ठीक आहे, इथून सुरू होतं तुमचं उत्पादनाचे प्रकार. तर हा उत्पादनाचे प्रकार बघत असताना उत्पादनाचे प्रकार आपण बघत असताना साधारणपणे 2 प्रकार आपण म्हणतो. मी डायरेक्ट पुढच्या पेजवर जातो. हे उत्पादनाचे प्रकार. ही ट्री डायग्राम लक्षात राहिली तर तुम्हाला उत्पादनाचे प्रकार सांगता येतात. टाईप्स ऑफ प्रोडक्शन, महत्त्वाचा प्रश्न तुमचा चालू होतो. उत्पादनाचे प्रकार 2 प्रकारचे, एक अखंडित उत्पादन कंटिन्युअस प्रोडक्शन आणि दुसरे खंडित उत्पादन इंटरमिटेंट प्रोडक्शन, असे 2 प्रकार आपण ते म्हणतो. अखंडित उत्पादन म्हणजे कंटिन्युअस, जे सातत्याने सुरू असतं
ते असतं अखंडित. त्याचे पुन्हा दोन प्रकार आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, प्रक्रिया उत्पादन आणि तिसरं एकत्रित उत्पादन. असे तीन प्रकार पुन्हा अखंडित उत्पादनाचे, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन, एकत्रित उत्पादन आणि प्रक्रिया उत्पादन. आणि खंडित उत्पादनाचे पुन्हा तीन प्रकार तुम्हाला दिसत आहे, कार्य उत्पादन, गटानुसार उत्पादन, गट उत्पादन म्हणजे, आणि करार उत्पादन. ठीक आहे, तर आपण आता एक एक प्रकार तुमचा तिथं समजून बघू. पुन्हा एकदा बघा, उत्पादनाचे प्रकार प्रामुख्याने दोन आहेत. पहिला आहे अखंडित उत्पादन, जे कंटिन्युअस चालू असतं, आणि खंडित उत्पादन, इंटरमिटेंट उत्पादन, जे टप्प्याटप्प्यात चालू होतं. काही वेळा चालू होतं, परत बंद पडतं, चालू होतं, परत बंद पडतं. अखंडितचे पुन्हा तीन प्रकार, मोठ्या प्रमाणावरील, एकत्रित आणि प्रक्रिया. खंडित उत्पादनाचे पुन्हा तीन प्रकार, कार्य, करार आणि गट उत्पादन. ठीक आहे, त्यातलं आता पहिलं अखंडित उत्पादनमधला पहिला प्रकार, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एकाच प्रकारचे उत्पादन केले जाते. केले जाणारे उत्पादन हे मागणीपूर्व असते, म्हणजे अगोदरच तुम्हाला मागणी दिलेली आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ते प्रोडक्शन करतात. उदाहरणार्थ मला रस्ता बांधायचा आहे, तर रस्ता बांधण्यासाठी मला एवढे एवढे कॉन्क्रीट लागणार आहे किंवा डांबर लागणार आहे, तर ते मी मागणी पहिले करतो आणि मग त्याच्यानुसार डांबर आलं की मग मी रस्त्याचं काम तिथे सुरू करतो. त्यामुळे एकाच प्रकारचे उत्पादन, वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ही पद्धती परिणामकारक असते, किंवा एकाच प्रकारचे उत्पादन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यानंतर दुसरं जे आपण म्हणतोय ते आहे एकत्रित उत्पादन, असेंब्ली प्रोडक्शन. याचा उपयोग साधारणपणे कशामध्ये केला जातो, तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असेंब्ली प्रोडक्शन तिथं केलं जात असतं. याच्यामध्ये या पद्धतीत सारख्या उत्पादनाच्या मर्यादित विविधता असणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा एखादी कार बनवतात, तर ही कार बनवण्यासाठी म्हणून आपल्याला एक बॉडी बनवावी लागते, आणि त्या बॉडीवरचं वरची जी काही बॉडी असेल, कारचं डिझाईन जे असेल ते बदलत राहतं. त्यामुळे त्याला आपण म्हणतोय एकत्रित उत्पादन. हे बघा इथं दिलं, या पद्धतीचा वापर अमेरिकेत ऑटोमोबाईल कारखान्यात करण्यात आला. या पद्धतीत सारख्या उत्पादनाच्या मर्यादित विविधता असणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. आता ही मर्यादित विविधता म्हणजे काय, तर तुमच्या समोर टाटाच्या गाड्या, टाटा किंवा मारुतीच्या गाड्या जर आल्या असतील तर तुम्हाला लवकर ते समजेल. खालची चेसिस ही सारखी आहे, म्हणजे आकार हा सारखा आहे, पण वरची बॉडी मात्र वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे प्रोडक्शन करत असताना मला काही बाकीचं बदल करायचा नाही, फक्त वरची खिडकीची रचना बदलणार आहे, ग्लास समोरचा काच जो आहे त्याची रचना बदलणार आहे. या पद्धतीने तुरळक बदल तिथं आहे, बाकी खालची चेसिस ही सारखी आहे. त्यामुळे असेंब्ली लाईन, असेंब्ली प्रोडक्शनमध्ये आपल्याला काय होतं, तर आपल्याला एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्या तिथे तयार करता येतात. गाडी जशी पुढे पुढे जाईल तसे प्रकार तुमचे फक्त बदलत जातील, वरची रचना बदलत जाईल. खालची बॉडीची चेसिस ही एकदा तयार झाली की ती फक्त पुढे जात राहील आणि त्याच्यावर वेगवेगळे कर्मचारी येऊन काम करत जातील. त्याला आपण असे एकत्रित उत्पादन असं म्हणतो. त्यानंतरचं पुढचं तुमचं आहे प्रक्रिया उत्पादन. पुन्हा प्रक्रिया उत्पादन म्हणजे काय, तर साधारणपणे कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करण्यासाठी आपण जे काही काम करतो, जे काही प्रक्रिया त्याच्यावर करत असतो, त्याला आपण प्रक्रिया उत्पादन असं म्हणतो. म्हणजे कच्चं तेलाचं रूपांतर पेट्रोल डिझेलमध्ये करणं, केरोसिनमध्ये करणं, याच्यामध्ये प्रक्रिया आहेत वेगवेगळ्या. या प्रक्रिया करण्यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतो ते सगळं प्रक्रिया उत्पादनाचा भाग असतो. क्रूड ऑइलपासून शुद्धीकरण कारखान्यात पेट्रोल, डिझेल, केरोसिन गॅस असे वेगवेगळे उत्पादनं तयार होत असतात, त्याला आपण प्रक्रिया उत्पादन असं म्हणतो. त्यानंतर खंडित उत्पादन. या उत्पादन प्रकारात वस्तूच्या विविध प्रक्रिया खंडित पद्धतीने केल्या जातात. अखंडित उत्पादनाप्रमाणे या उत्पादन प्रक्रिया एकापासून एक सातत्याने पुढे सरकत नाहीत. तर त्या वस्तूची निर्मिती करायची असेल त्यात आवश्यकतेनुसार तेवढ्या प्रमाणात केल्या जातात, प्रक्रिया केल्या जातात. खंडित उत्पादन प्रकारात उत्पादन तंत्र हे उत्पादनाच्या आकारानुसार, प्रकारानुसार, स्वरूपानुसार बदलता येतात. तर हे त्याच्यातला एक मुद्दा आहे खंडित उत्पादन. म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार
तुम्ही त्या डिझाईनमध्ये त्याच्या स्वरूपामध्ये बदल करत जाणार. कंटिन्युअस प्रोडक्शनमध्ये आपण तसे बदल करू शकत नाही, कारण ती एक प्रक्रिया संपल्यानंतर लगेच तिथे दुसरी प्रक्रिया सुरू होत असते. त्यातला पहिला प्रकार आहे कार्य उत्पादन, जॉब प्रोडक्शन. तर या जॉब प्रोडक्शनमध्ये आपण काय करतो, तर यामध्ये कार्यानुसार एका जागी सर्व सुटे भाग सामग्री एकत्रित करून ते कार्य पूर्ण करण्यात येत असते. असे कार्य पूल, धरणं, जहाज बांधणी, विविध इंजिन तयार करण्यासाठी केले जातात. नियोजित वस्तूचे उत्पादन हे संपूर्णतः आधी ठरलेलं असतं. ते कार्य त्यानुसार त्या ठिकाणी पूर्ण केलं जातं. एका ठिकाणचे कार्य झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणचे कार्य वेगळ्या स्वरूपाचे असतं. ते एखाद्या उद्योग संस्थेला विविध अवजड यंत्र तयार करायची आहेत. यासाठी ते तयार करण्यासाठी कामगार, विविध सुटे भाग, इतर साहित्य गोळा करून ते अवजड यंत्र ऑर्डरप्रमाणे पूर्ण केले जाते. दुसऱ्या वेळी ते सर्व पूर्वीचे साहित्य बदलून दुसऱ्या साधनाची अदलाबदल करावी लागते. त्याला आपण म्हणतो कार्य उत्पादन. दुसरं आहे गटानुसार उत्पादन, बॅच प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो. पुन्हा वस्तूच्या गटागटाने ते तयार करणं, याला आपण म्हणतो गट उत्पादन. शिवणयंत्र हे ठराविक संख्येच्या एका गटात तयार केले जातात. ठरवलेल्या प्रमाणानुसार एका गटाने उत्पादन केले जाते, पुढच्या गटाचे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच बघा, तुम्ही एखाद्या कापड उद्योगामध्ये जर भेट दिली तर तिथे 100-125 लोक एकत्रित बसलेले असतात, मशीन चालवत असतात, पण सगळेजण एकच प्रकारचं काम नाही करत. एक रांग एखाद्या कापडाची फक्त कटाई करत असते, त्याला फक्त बाह्या शिवून देत असते. दुसरी रांग जी असेल ती त्या आलेल्या बाह्या लावलेल्या शर्टला काही काय म्हणतो आपण डिझाईन करत असते किंवा खाचा पाडत असते बटनांचं. तिसरं खिसेची जी जागा आहे, खिसे जे कापलेले असतात ते त्या शर्टाला लावत असतात. चौथा जी लाईन असेल त्याच्यामध्ये वरची कॉलर जी असेल ती कॉलर त्यांनी तयार केलेली असते. ती तयार केलेली कॉलर केवळ चिटकवण्याचं काम किंवा लावण्याचं, योग्य जागी लावण्याचं काम ते करत असतात. त्याला आपण म्हणतो बॅच प्रोडक्शन. टप्प्याटप्प्याने गटाच्या माध्यमातून वेगवेगळे कामं तुम्हाला दिलेली आहेत, ते केवळ असेंबल्ड करायचे आहेत आणि त्या माध्यमातून तुमचं कार्य तिथं पूर्ण होत असतं. ठीक आहे. त्यानंतर करार उत्पादन. वस्तू उत्पादनाच्या या पद्धती एखादी वस्तू ठराविक कालावधीत तयार करून घेण्याची जबाबदारी उद्योग संस्थेने स्वीकारलेली असते. यामुळे उद्योग संस्था वस्तू उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री, कामगार जुळवणी अशा प्रकारची कामं ते करत असतात. ठीक आहे. त्यानंतर आपलं एक मिनिट तर आपलं चालू होतं करार उत्पादन. करार उत्पादनामध्ये आपण काय म्हणतोय, तर स्वतः कंपनी करार करते की आम्ही या वस्तू तुम्हाला पुरवू आणि त्या ठराविक कालावधीमध्ये करारात ठरवलेल्या अटी शर्तीनुसार तुम्हाला त्या वस्तू तिथं पुरवल्या जातात आणि त्या वस्तू पुरवल्या की आपोआप करार संपत असतो. त्यामुळे पुन्हा आपण त्याच पद्धतीचं उत्पादन पुन्हा घेऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ वेफर्सची कंपनी जर आपण म्हटली तर वेफर्सची कंपनी काय करते, लेजचे वेफर्स तुम्ही खाल्ले असतील किंवा माहिती असेल, तर ही लेजचे वेफर्स बनवणारी कंपनी त्या शेतकऱ्यांना बटाट्याचं वाण देखील देते, म्हणजे बियाणं देखील देते. त्यांना ते कार्य करत असताना, म्हणजे पेरणी करत असताना ते प्रोडक्शन घेईपर्यंत ज्या ज्या काही अडचणी येतील त्या दूर करण्याचं काम देखील ती कंपनी मार्गदर्शन करत असते, टेक्निकल. आणि अट घालून दिलेली असते, हे बियाणं आम्ही तुम्हाला देतोय, तुम्हाला सगळं तंत्रसाह्य आम्ही देत आहोत, पण उत्पादन तुम्ही आम्हालाच विकायचे. या माध्यमातून ते बांधून घेतल्यानंतर त्याला आपण म्हणतो करार उत्पादन. ठीक आहे. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करून घेण्यात येत असते. कार्य पूर्ण झाल्यानंतर करार संपत असतो. त्यानंतर उद्योग संस्था दुसऱ्या प्रकारचा करार देऊन दुसरे उत्पादन घेऊ शकते. कार्य पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही संबंधित उद्योग संस्थेची असते. तर या माध्यमातून करार उत्पादन हे इथं घडत असतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा तुमचा, हे उत्पादनाचे प्रकार आहेत. ही ट्री डायग्राम जर तुमच्या लक्षात राहिली तर तुमचं काम सोपं होऊन जाईल. ही ट्री डायग्राम आपण तिथं म्हणतोय. उत्पादनाचे प्रकार 2, अखंडित, खंडित. अखंडितचे 3 प्रकार, मोठ्या प्रमाणावरील एकत्रित प्रक्रिया,
खंडित उत्पादनाचे 3 प्रकार: कार्य, करार आणि गट. हे 3 प्रकार जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तिथं तुमचं कार्य करू शकतात. आजच्या पुरता एवढा भाग पुरेसा आहे. आता जे राहिलेला भाग आहे, उत्पादन व्यवस्थापकाचे गुण, जबाबदारी, हे मी एक पुढच्या टप्प्यात तुम्हाला आज दुपारी पुन्हा लेक्चर अपलोड करतो. धन्यवाद.